दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। विजापूर रोडवर अतिक्रमणाचा अतिरेक झाला असून राष्ट्रीय हायवे प्रकल्प आणि महापालिकेला कोणतंही सोयरसूतक उरलेलं नाही। या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते। सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात अर्थात पीक आवर्स मध्ये विजापूर रोड गजबजून जात असतो। अशा स्थितीमध्ये वाढलेलं अतिक्रमण धोकादायक आणि गंभीर अपघातास, भीषण दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतं। खाद्यपदार्थांच्या बेसुमार गाड्या, टपऱ्या, खोकी, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुलहार तुरे विक्रेते, फेरीवाले यांची संख्याही मोठी आहे। अनेक अतिक्रमण धारकांना चक्क लाईट कनेक्शन सुद्धा दिलं गेलंय। अतिक्रमणाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही। पालिकेचं अतिक्रमण प्रतिबंधक पथक ही हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा अवतारातच दिसतंय। अर्थपूर्ण साटलोट, आर्थिक लागे बांधे, दाम करी काम, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू असाही एक सुपंथ। अशा समीकरणामुळे अतिक्रमण फोपावत गेलं आणि यापुढेही वाढत राहील। काही वर्षापूर्वी पीडब्ल्यूडीचे अभियंता कटक धोंड यांनी अतिक्रमणाच्या विळख्यातून विजापूर रोड हा राष्ट्रीय महामार्ग मोकळा केला होता। मात्र नंतर या खात्याच्या इतर अधिकाऱ्यांनी कोणतंही धाडस दाखवलं नाही। तर इकडे महापालिकेचं अतिक्रमण प्रतिबंधक पथक चिरीमिरीतच शांत होतं का असा सवाल वाहनधारक विचारतात। या अतिक्रमण धारकांना वरदहस्त लाभतोय का असा मुद्दा सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला। विजापूर रोडवरील अतिक्रमणाचा अतिरेक वेळीच न रोखल्यास निष्पाप लोकांचा बळी जाऊ शकतो। महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पानं संयुक्तिकरित्या मोहीम राबवून अतिक्रमण हटवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। विजापूर रोडवर अति झालेलं हे अतिक्रमण रोखणं ही काळाची गरज आहे। अन्यथा हा क्रूर काळ कित्येकांसाठी कर्दन काळ ठरू शकतो। हे वृत्त संकलन केलं होतं सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट अनंत चव्हाण यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।